कोरोना व्हायरस हाच आता जगामध्ये सर्वात जास्त चर्चेला जात असलेला विषय. कोरोना व्हायरसला इटली ह्या देशानं फार गांभीर्यानं घेतलं नव्हतं आणि त्यामुळे इटलीमध्ये आज हाहाकार उडालाय. भारतामध्ये आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 81 वरती पोहोचली. कोरोनावरती लसही आली आहे अशा अफवा सोशल मीडियावरती पसरवल्या जात आहेत. एकूणच कोरोनाच्या उगमस्थानावरूनही अमेरिका आणि चीनमध्ये वाद सुरू झालाय. कोरोनावरती रामबाण उपाय नाहीये, त्यामुळे दक्षता हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. कोरोनाविषयी होत असलेल्या विविध संशोधन आणि उपाययोजनांचा एक खास वृत्तांत. कोरोना व्हायरसविषयी आता अमेरिका आणि चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय वाद सुरू झालाय. कोरोनापासून बचावासाठी काय करावं ह्याच्या अनेक सूचनाही येत आहेत. मात्र कोरोनाचा जन्म नेमका कसा झाला याविषयी जगातील महासत्तांमध्ये आता वाद सुरू झालेला आहे. पाहूयात त्यावरचा एक खास वृत्तांत. बुधवारपासून अमेरिका आणि चीन दरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी चीनवर आरोप केलाय. अमेरिकेने कोरोना संदर्भात चीनवर विविध पद्धतीने हल्लाच केलाय. काय आहेत अमेरिकेचे आरोप? कोरोना व्हायरसवर चीनने उशिराने उपचार सुरू केले, त्यामुळेच जगाला आज त्यांच्या चुकीची किंमत मोजावी लागते. 2 महिन्यांपूर्वीच याचं निदान करून चीनने संवाद साधला असता तर आज भयाची स्थिती नसती. अमेरिकी सरकार कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस या नावाने संबोधतंय. चीनमधील वुहान हे शहरच कोरोनाचं जन्मस्थान आहे. या व्हायरसचा उगम चीनमध्ये झाल्याचं खुद्द अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केलेल्या भाषणात म्हटलंय. चीनच्या कूटनीतीचा हा भाग असल्याची गंभीर टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय विद्यापीठाच्या युन जियांग यांनी सुद्धा कोरोना हे कूटनीतीसाठी वापरलेलं अस्त्र असल्याचं म्हटलंय. तसं नसतं तर पहिल्याच टप्प्यात चीनने जगाला अलर्ट दिला असता, असं अमेरिकी सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी चीनवर आरोप केला होता. त्याचं प्रत्युत्तर चीनने शुक्रवारी म्हणजे 13 मार्चला दिलं. कोरोना विषाणू वुहानला आणण्याचं काम अमेरिकी सैन्याने केलं असणार असा आरोप चीन सरकारने केलाय. चीनचं प्रशासन कोरोनाच्या जन्माविषयी सुरू असलेल्या चर्चेला आता प्रत्युत्तर देतंय. कोरोना विषाणूचा जन्म चीनच्या बाहेरचा आहे, त्याला वुहान व्हायरस किंवा चीनी व्हायरस म्हणू नका असं चीन सरकारने निक्षून सांगितलंय. 2019 मध्ये वुहान शहरामध्ये मिलिटरी वर्ल्ड गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अमेरिकी खेळाडू सहभागी होते. त्याच वेळी हा व्हायरस वुहानमध्ये आणला होता. अमेरिकेने हे हेतुपरस्पर केलं असावं, कदाचित ते अपघातानेही झालं असेल असं चीन सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे कोरोनाला वुहान किंवा चीनशी जोडण्याचा प्रयत्न अमेरिकेने करू नये असं चीनचे परराष्ट्र सचिव झाओ लिजान यांनी म्हटले. कोरोना व्हायरसमुळे चीन आता जगाच्या टीकेचा धनी ठरतोय. कसंही करून कोरोनाची जन्मभूमी चीन नाहीच हे सिद्ध करण्याच्या मागे आता चीन सरकार लागलंय. या दिशेने चीनचे परराष्ट्र सचिव झाओ लिजान यांनी आंतरराष्ट्रीय चर्चा सुरू केली आहे. त्यांनी अमेरिकेला काही प्रश्न विचारले आहेत. झाओ लिजान यांनी अमेरिकेला विचारलेले प्रश्न पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अमेरिकेच्या इन्फ्लुएन्झाने बळी घेतलेल्यांची संख्या किती आहे? गेल्या 2 महिन्यामध्ये अमेरिकेतील 34 दशलक्ष नागरिकांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली होती. त्यामध्ये 20,000 रुग्णांचा बळी गेलाय. अमेरिकेने हा इन्फ्लुएन्झा असल्याचं सिद्ध करावं. हे रुग्ण कोरोनाचे नसतील कशावरून? अमेरिकेत किती रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत? अमेरिकी सरकार ही आकडेवारी का लपवतंय? कोरोना विषाणूचा जन्म कुठला यावरून आता 2 महासत्तांमध्ये वाद सुरू झालाय. चीनमधील वरिष्ठ संसर्गरोग तज्ज्ञ डॉक्टर झांग नानशान यांनी म्हटलंय की चीनमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण फेब्रुवारीमध्ये आढळला. याचा अर्थ चीनच या विषाणूचं जन्मस्थान आहे हा निष्कर्ष पूर्ण चुकीचा आहे. कोरोना हे बायोवेपन असल्याचाही एक तर्क आहे. मात्र आता कोरोना जगभरामध्ये फैलावलाय, त्यामुळे याला चीन व्हायरस किंवा वुहान व्हायरस म्हणू नये असा इशारा चीनने दिलाय. तृप्ती डिग्गीकर सह ब्युरो रिपोर्ट AM न्यूज.
कोरोना व्हायरसवरती अद्यापही लस शोधण्यात यश आलेलं नाहीये. संशोधक यासाठी सतत प्रयत्नशील आहेत, मात्र ह्या प्रयत्नांना अद्याप 100% यश मिळालं नाहीये. पाहूयात कोरोनाच्या लसीवरती सुरू असलेल्या संशोधनावरचा एक खास रिपोर्ट. जगभरातील संशोधक कोरोनावर रामबाण उपाय शोधण्यासाठी अक्षरशः रात्रंदिवस प्रयत्न करतायत. मात्र कोरोनावर लस अद्यापही मिळालेली नाही. शिवाय बाजारात ती उपलब्ध होण्याची नजीकच्या भविष्यातही शक्यता नाहीये. इस्रायलच्या संशोधकांनी दावा केलाय की लवकरच यावर लस उपलब्ध करून दिली जाईल. इस्रायलच्या हर्ड्स नामक संशोधन पत्रिकेत म्हटलंय की कोरोनाची जैविक रचना अद्याप उलगडलेली नाही. कोविड-19 या विषाणूचं डिकोडिंगही होऊ शकलेलं नाही. कोविड-19चं निदान करण्याची क्षमता अधिक वाढवण्याची ही गरज आहे. कोरोनाची लस शोधल्यानंतर त्या लसीची चाचणी प्राण्यांवर घ्यावी लागेल. त्यानंतरच माणसासाठी ती वापरली जाईल. ही प्रक्रिया दीर्घ आहे. इस्रायलच्या हार्ड्स नियतकालिकानं केलेल्या संशोधनाला अद्याप इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयानं मान्यता दिलेली नाही. इस्रायलमध्ये सध्या 50 दिग्गज संशोधक कोरोना लसीवर संशोधन करतायत. जागतिक आरोग्य संघटनेनं त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट लिहिलंय की कोरोनासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. शिवाय कोविड-19वर उपचारासाठी कोणतेही अँटीव्हायरल प्रमाणित केलेले नाही. इस्रायलनं लस शोधलीये असा मेसेज सोशल मीडियावर पसरवला जातोय. तो फेक मेसेज असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. इस्रायलमध्ये कोरोनाची लस शोधली गेलीये ही अफवा आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं हे स्पष्ट केलंय. व्हॉट्सॲपवर कोरोना लसीचे फोटो व्हायरल केले जात आहेत. इस्रायलमध्ये त्यावर संशोधन सुरू आहे. इस्रायलची MIGAL रिसर्च इन्स्टिट्यूट यावर संशोधन करतीये. विविध विषाणूंना कस्टमाइज करून प्रयोगही सुरू आहेत. ब्रॉन्कायटिस व्हायरसवरही प्रयोग इस्रायलमध्ये सुरू आहेत. मात्र ते संशोधन पायलट प्रोजेक्ट स्तरावर आहे. त्यामुळे इस्रायलमधील संशोधन तडीला गेलंय या बातम्या फेक न्यूज असल्याचं तुर्तास तरी जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट AM न्यूज. कोरोना व्हायरसचा उगम कसा आणि कुठे झाला याविषयी जगभरातील वैज्ञानिक संशोधन करतायत. मात्र अद्यापही वैज्ञानिकांना हा पेच सोडवता आलेला नाहीये. वैज्ञानिकांसमोर कोरोना संदर्भात नेमकी काय पेच आहेत पाहूत एका खास रिपोर्टमधनं. सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवलाय. याला जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-19 असं नाव दिलंय. डिसेंबर 2019च्या अखेरीस चीनमधनं कोरोना रुग्णाविषयी पहिली बातमी आली आणि त्यानंतर हुबेई प्रांतात कोविड-19च्या तात्काळ 41 केसेस समोर आल्या. याला विज्ञानाच्या भाषेत नोवेल कोरोना व्हायरस अर्थात सार्स कोरोना व्हायरस 2 असंही म्हटलं जातं. डिसेंबर 2019 नंतर काय घडलं? चीनच्या हुनान सीफूड मार्केटला तात्काळ बंद करण्यात आलं. या ठिकाणी 66% रुग्ण कोरोना बाधित असल्याचं आढळलं होतं. हुनान सीफूड मार्केटमध्ये मासे, शेलफिश, वन्य प्राण्यांचे मांस, साप, पक्षी आणि विविध प्रकारच्या मांसांची विक्री होते आणि हे मार्केट आजपर्यंत बंदच आहे. जानेवारी 2020 मध्ये ह्याच्या लक्षणांचा खुलासा प्रथम करण्यात आला. SARS-CoV-2 असं त्याचं नामकरणही करण्यात आलं, कारण 2003च्या सार्सची लक्षणं या रुग्णांमध्ये दिसून आली. कोरोनाचा सर्वात जोरदार हल्ला हा श्वसन प्रणालीवरती होतो. मात्र मांस विक्रीच्या बाजाराशी याचा काय संबंध हा प्रश्न संशोधकांच्या समोर आलेला होता. 1 डिसेंबर 2019ला कोरोना सदृश लक्षणं असलेल्या रुग्णांचा मांस विक्रीशी काहीही संबंध नसल्याचं संशोधनामध्ये आढळलं. त्यामुळे मांस बाजाराशी याचा कनेक्ट नसावा असाही निष्कर्ष काढण्यात आला. त्यानंतर वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल नावाच्या प्रयोगशाळेतनं कोविड-19 विषाणू लीक झाल्याची बातमी आली. कोरोनाचा उगम नैसर्गिक नसल्याचा सुद्धा मुद्दा मांडला गेला. जगभरातील आघाडीच्या संशोधकांनी कोरोना हा बायोवेपन आहे हा विचारच रद्दबातल केला. सापवर्गीय प्राण्यांमधनं त्याचा उगम असल्याचा सिद्धांत सुद्धा संशोधकांनी रद्द ठरवलाय. वटवाघुळातनं कोरोना पोचला जातो ह्या दिशेनं अद्याप संशोधन सुरू आहे. यापूर्वी SARS-CoV, MERS-CoV हे विषाणू वटवाघुळामुळेच पोचले गेल्याचं सिद्ध झालेलं होतं. त्यामुळे कोरोनाचा प्रसारही प्राण्यांमधनं माणसामध्ये झाल्याच्या कयासावरती आता काम सुरू आहे. चीनमध्ये वटवाघुळाची हॉर्सबॅट ही प्रजाती आहे आणि त्याद्वारे ह्याचा प्रसार झाला असण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात युनान प्रांतातनं हॉर्सबॅटच्या नमुन्याची चाचणी घेण्यात आली आहे. SARS-CoV-2 या संसर्गाशी ह्याचं 96% साधर्म्य दिसून आलंय. या विषयावरती 2 संशोधन अहवाल आता प्रकाशितही झालेत. सध्या प्रसारित झालेला कोरोना व्हायरस थेट वटवाघुळातनंच आलाय याविषयी मतभेद आहेत. हा व्हायरस गुंतागुंतीचा आहे. त्याच्या प्रसाराचा मार्गही अद्याप स्पष्टपणे समोर आलेला नाहीये.
निपा व्हायरसचा उगम बांगलादेशातील फॉक्सबॅट प्रजातीतनं झालेला होता. फॉक्सबॅट ही वटवाघूळ निपाहची वाहक होती आणि त्यांच्या मूत्रातनं त्याचा प्रसार होत होता. आता हॉर्सबॅटच्या वावरातनं कोरोना कसा प्रसारित झाला यावरती संशोधन सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट AM न्यूज. कोरोना व्हायरसनं जगभरामध्ये आर्थिक हानी सुद्धा मोठ्या प्रमाणात केली आहे. शिवाय वरिष्ठ पदावरील व्यक्तींना सुद्धा या विषाणूनं ग्रासलंय. जगातील कोरोना हाहाकारावरचा एक खास रिपोर्ट. कोरोना व्हायरसमुळे जगभरामध्ये प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी छोट्या उद्योजकांचं नुकसान होऊ नये यासाठी 3 महिन्यांसाठी टॅक्स हॉलिडे जाहीर केला आहे. 3 महिने आता छोट्या उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. काही कंपन्यांना कमी व्याजदरानं कर्ज देण्याचा निर्णयही ट्रम्प यांनी घेतला आहे. यासाठी $50 अब्ज इतका निधी अमेरिकी सरकारनं उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय दक्षतेचा उपाय म्हणून अमेरिकेनं 30 दिवसांसाठी युरोपात प्रवासावरती बंदी घातली आहे. कमी व्याजदरांना कर्जही तात्काळ उपलब्ध करून द्यावं असे आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी खास व्हिडिओ व्हायरल केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख आधानोम घेब्रेयेसस हे स्वतः या व्हिडिओमध्ये हात धुताना दाखवले आहेत. हात स्वच्छ ठेवणे किती गरजेचे आहे हे वारंवार सांगण्यात येत आहे. याचं गांभीर्य टिकून राहण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुखच स्वतः प्रात्यक्षिक दाखवत आहेत. There are several practical measures you can take to protect yourself from the new coronavirus. One of the most important is regular, safe and effective hand hygiene, using soap and water or alcohol-based hand rub. Here are the steps recommended by WHO to follow. You too can have safe and clean hands anywhere. Now I'm calling on the world to take the WHO Safe Hands Challenge to be ready for coronavirus. जागतिक आरोग्य संघटनेनं आकर्षक आणि सोप्या शैलीमध्ये दक्षतेचे व्हिडिओ जारी केले आहेत. लहान मुलांना आणि निरक्षरांना कोरोना बचावाचे उपाय समजावेत यासाठी ॲनिमेटेड व्हिडिओ जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केले आहेत. यामध्ये सार्वजनिक जागी कसे वागावे याचे निर्देश देण्यात आलेत. संयुक्त राष्ट्रांतर्गत येणाऱ्या विविध संघटनांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. आनंद पसरावा, विषाणू नव्हे असं आवाहन युनिसेफनं केलं आहे. राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. अनेक मोठ्या पदांवरील व्यक्ती विषाणू बाधित झाल्याच्या बातम्याही येत आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रानं कोरोनाविषयीची भीती घालवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न सुरू केलेत. ब्युरो रिपोर्ट AM न्यूज.
चीनसह जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे भारतात कोरोनाबाधितांची संख्या आता 81 वरती पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. देशात सर्वाधिक 17 रुग्ण केरळमध्ये आहेत, तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील 11 आणि 10 इतके रुग्ण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन सुद्धा केलंय. संसर्ग टाळण्यासाठी अनेकांनी आपल्या परदेश वाऱ्या सुद्धा रद्द केल्या आहेत. Government of India, along with states and union territories, has taken several preemptive, timely and proactive measures for prevention, containment and management of COVID-19. It is primarily the continuous review and monitoring of the situation at the highest political and administrative level that has led to decisive action taken in public interest, such as travel restrictions, suspension of visas and self-quarantine measures. 81 पॉजिटिव केसेस अभी जो डिक्लेयर हुए हैं, तो इसमें इनका एक स्टेट वाइज डिस्ट्रीब्यूशन है. तो जिसमें शॉर्ट में अगर मैं आपको बताना चाहूँ तो जैसे केसेस हमारे पाए गए हैं दिल्ली में, हरियाणा में, केरला, राजस्थान, तेलंगाना, उत्तर प्रदेश, लद्दाख, तमिलनाडु, जम्मू कश्मीर, पंजाब, कर्नाटका, महाराष्ट्र एंड आंध्र प्रदेश में, तो इन स्टेट्स में पाए गए हैं अभी तक. We now have 81 confirmed cases of COVID-19 in the country. Of these, 3 from Kerala were treated and discharged. In addition, 7 more from Safdarjung have also recovered. Of these confirmed cases, 64 cases are of Indian nationals, 16 Italian nationals, and 1 Canadian national. Contact tracing of these cases is being actively pursued. So far, this has led to identification of more than 4,000 contacts who have been put under surveillance. Death of a 76-year-old male from Karnataka is confirmed to be caused due to comorbidities, that is asthma and hypertension, and he also tested positive for COVID-19. जगभरातील सर्वच उद्योग क्षेत्रांवरती कोरोनाचा परिणाम झालाय. भारतीय उद्योग क्षेत्र यामुळे चांगलंच अडचणीत आलंय. अनेक क्षेत्रावरती यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. या संदर्भात आढावा घेणार एम न्यूजचा एक खास रिपोर्ट. भारतीय बाजारावर कोरोना व्हायरसचा मोठा परिणाम होतोय. जगभरातील 15 मोठ्या अर्थव्यवस्था यामुळे सर्वाधिक प्रभावी होणार आहेत. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदेनं जाहीर केलेल्या ह्या 15 देशात भारतीय अर्थव्यवस्थेचाही समावेश आहे. चीनमध्ये उत्पादनात घट झाल्याचा परिणाम भारतीय व्यापारावरही झालाय. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं सुमारे 34.8 कोटी डॉलरपर्यंत नुकसान होण्याची शक्यता आहे. ओईसीडीनं भारतीय विकास दराच्या आधीच्या अंदाजात 1.1% कपात केली आहे. म्हणजेच ओईसीडीनं याआधी 6.2% विकास दर राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला होता आणि आता 5.1% अंदाज व्यक्त केलाय. भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोरोनाचा कोणत्या क्षेत्रावरती परिणाम होतोय? फार्मा क्षेत्र. हा केवळ फार्मा कंपन्यांचा उत्पादनाचा प्रश्न नाहीये. मेडिकल दुकानांमध्ये औषधांची कमतरता भासायला सुरुवात झाली आहे. सर्वच शहरातील मेडिकल दुकानदार सॅनिटायझर आणि मास्कची ऑर्डर देत आहेत. मात्र त्यांचा आठवडाभरापासून माल मिळालेला नाहीये. ज्या दुकानदारांकडे ह्या वस्तूंचा मोठा साठा आहे ते जास्त किमतीवर विक्री करतायत. विशेष म्हणजे ह्या मास्कवर N95 असा मास्क असल्याचा उल्लेख नाहीये आणि त्या मास्कची सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होतीये. एका सर्वेक्षणानुसार सॅनिटायझर आणि मास्कच्या मागणीमध्ये 316% वाढ नोंदवण्यात आली आहे. चीनमध्ये उत्पादन बंद झाल्यानं जगभरातनं जेनेरिक औषधांची मागणी वाढली आहे. मात्र भारतीय गरज पूर्ण करण्यासाठी भारत सरकारनं काही औषधांच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. यामध्ये पॅरासिटामॉल, व्हिटॅमिन B1, B6 आणि B12 सह इतरही काही API आणि फॉर्म्युलांच्या औषधांच्या निर्यातीवरती बंदी घालण्यात आली आहे. पर्यटन उद्योग. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे अनेक देशांमधील प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या विदेश मंत्रालयानंही ॲडवायझरी जारी केली आहे. भीतीमुळेही अनेक पर्यटकांनी आपला प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसलाय. पर्यटन उद्योगानं आजपर्यंतच्या इतिहासात कधीच इतकी खराब स्थिती पाहिली नसल्याचीही प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याआधी सार्स किंवा मार्स आणि स्वाईन फ्लूच्या संकटांच्या काळातही इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं नव्हतं. आतापर्यंत 20% टूर्स रद्द झालेले आहेत. तर पुढील 3 महिन्यातील 30% पर्यटनावर ह्याचा परिणामही दिसून आलाय. हा आकडा सतत वाढतोय. इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपानमधील नागरिकांना 3 मार्च किंवा त्याआधी दिलेले सर्व व्हिसा रद्द करण्यात आले.
तसंच भारतीय नागरिकांनी चीन, इटली, इराण, कोरिया, जपान, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीला न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. सरकारच्या दिशानिर्देशात दररोज अपडेट होत आहेत आणि या सर्वांचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांवरही झालाय. अनेक बुकिंग्स रद्द करण्यात आल्या. डेस्टिनेशन वेडिंगवरही त्याचा परिणाम झालाय. या महामारीमुळे पर्यटन उद्योगाचे सुमारे 22 अब्ज डॉलरचं नुकसान होण्याचा अंदाज आहे, तर विमान उद्योग क्षेत्राचे 63 अब्ज डॉलरचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या व्यापारी संस्थांनी आयोजित केलेले सुमारे 10,000 कार्यक्रम रद्द करण्यात आले. वाहन उद्योग क्षेत्रातील संघटनानुसार या क्षेत्रामध्ये सुमारे 3.7 कोटी लोक काम करतात. मात्र आधीच मंदीच्या संकटाचा सामना करत असलेल्या या उद्योगाला कोरोनाचा दुहेरी मारा झेलावा लागतोय. सध्या घाबरण्यासारखी स्थिती नसली तरीही भविष्याबद्दल चिंता असल्याचं मत ह्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. चीनमधनं आयात होणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा जवळजवळ ठप्प झालाय. त्यामुळे वाहन उद्योगातील कंपन्यांची चिंता आता वाढतीये. जेम्स अँड ज्वेलरी उद्योग या उद्योग क्षेत्राचे कोरोनामुळे सुमारे 1.25 अब्ज डॉलर्सचं नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया झालेले हिरे निर्यात करण्याचं भारत हे सर्वात मोठं केंद्र आहे आणि या क्षेत्रावर चीन आणि हाँगकाँगमध्ये असलेल्या परिस्थितीचा मोठा परिणाम झालाय. व्यवसाय बंद झाल्यानं ह्या उद्योग क्षेत्रातील व्यापाऱ्यांचा पैसाही अडकलाय. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देण्यासाठीही व्यापाऱ्यांकडे पैसा नाहीये. कोरोना व्हायरसमुळे ह्या उद्योग क्षेत्राला 1 अब्ज डॉलर्सचा फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट AM न्यूज.